नमस्कार, मी राजश्री मुंडे आणि तुम्ही पाहत आहात समथिंग न्यू विथ राजश्री. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय जबरदस्त भाषण घेऊन आले आहे. हे भाषण जर चांगल्या प्रकारे तुम्ही सादर केलं तर निश्चितच तुमच्या भाषणाला कडकडून टाळ्या मिळतील. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भाषणाला. देशासाठी जन्म आपला, सेवा आपले काम. देशासाठी जन्म आपला, सेवा आपले काम. त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवीन माझे प्राण. त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवीन माझे प्राण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेल्या माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी राजश्री मुंडे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, आजचा हा दिवस फक्त सुट्टीचा किंवा केवळ ध्वजारोहणाचा नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या सन्मानाचा उत्सव आहे. 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वातंत्र्य झालो खरे, पण त्या स्वातंत्र्याला जपण्यासाठी आणि एका सूत्रात बांधण्यासाठी आपल्याला एका भक्कम पायाची गरज होती. आपल्या पूर्वजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना हवे होते एक असे कायदेमंडळ जिथे गरिबाच्या झोपडीपासून श्रीमंताच्या वाड्यापर्यंत सर्वांना सारखा न्याय मिळेल. अनेक वर्षाच्या संघर्षाची आणि बलिदानाची आठवण मनात ठेवून आपण आपल्या संविधानाचा स्वीकार केला. या संविधानाने आपल्याला केवळ कायदे दिले नाहीत, तर या देशाचा खरा मालक म्हणून तुम्हाला आणि मला प्रजासत्ताक बनवले. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की या देशाचा श्वास इथली जनता आहे आणि संविधान हा तो पवित्र धागा आहे ज्याने आपल्याला एका माळेत गुंफले आहे. पण मित्रांनो, आज जेव्हा मी आजूबाजूला पाहते तेव्हा मन थोडे अस्वस्थ होते. ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले त्या संविधानाने आपल्याला काही कर्तव्येही दिली होती, पण आज अनेक जण आपली जबाबदारी विसरत चालले आहेत. आज भ्रष्टाचार एका रोगासारखा आपल्या समाजाला पोखरत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी नियम मोडणे ही एक जणू सवय झाली आहे. बेरोजगारीचे संकट तरुणांच्या डोळ्यातील स्वप्ने हिरावून घेत आहे. इतकेच नाही, तर ज्या निसर्गाने आपल्याला जीवन दिले त्याच निसर्गाची आपण बेसुमार हानी करत आहोत. प्रदूषणाने श्वास घेणे कठीण झाले आहे. आपण तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत आहोत, पण माणूस म्हणून आपली नैतिकता आणि संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे का? हा प्रश्न आज आपल्याला स्वतःलाच विचारावा लागेल. मित्रांनो, लोकशाही म्हणजे केवळ दर 5 वर्षांनी केलेले मतदान नव्हे. लोकशाही तेव्हाच जिवंत राहते जेव्हा प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी ओळखतो. जेव्हा आपण रस्त्यावर कचरा टाकणार नाही, जेव्हा आपण भ्रष्टाचाराला साथ देणार नाही आणि जेव्हा आपण पर्यावरणाची हानी करणार नाही, तेव्हाच खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती सिद्ध करू शकू. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करताना आपण इतरांच्या हक्काचा आदर करायला विसरतोय का? आज आपण ज्या अनियतीने वागत आहोत ती आपल्या भविष्यासाठी घातक ठरू शकते. प्रगती म्हणजे केवळ कॉन्क्रीटची जंगले उभी करणे नव्हे, तर प्रगती म्हणजे एक असा समाज जिथे प्रत्येक हाताला काम असेल, जिथे हवा शुद्ध असेल आणि जिथे माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म असेल. समाजातील शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या माणसालाही जेव्हा वाटेल की हा देश माझा आहे आणि तो माझ्या पाठीशी उभा आहे, तेव्हाच या महान संविधानाचे आणि क्रांतिकारकांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. चला तर मग आज या पवित्र दिवशी आपण केवळ भाषणे न ऐकता मनापासून एक शपथ घेऊया. आपण असा भारत घडूया जो केवळ शक्तिशाली नसेल, तर तो न्यायप्रिय आणि संवेदनशील असेल. आपण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहूया, तरच हा देश खऱ्या अर्थाने महान होईल. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है. आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है. बहुत खुशनसीब होता है वह खून जो देश के काम आता है. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व यासारखी इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टला एकदा नक्की भेट द्या. आणि हो, तुम्हालाही आपल्या देशाचा अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा.